नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। कायद्याचं रक्षण करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एका पोलिसाकडून वकिलाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या घटनेमुळे नाशिकमधील वकील संघटनेने निषेध व्यक्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सोमवारी दुपारी ही घटना घडली। ॲडव्होकेट तुषार दोंदे असं मारहाण झालेल्या वकिलाचं नाव आहे, तर विश्वजित राणे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। विश्वजित राणे हे जिल्हा रुग्णालयामध्ये आत्महत्या प्रकरणात पंचनामा लिहिण्याचं काम करत होते। त्यावेळी पक्षकाराची बाजू ऐकून घेण्यासाठी वकील तुषार दोंदे तिथे गेले। त्यावेळी दोंदे आणि पोलीस कर्मचारी विश्वजित राणे यांच्यात वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। राणे यांनी तुषार दोंदे यांच्या कानशिलात लगावली आणि तुला गुन्हा घेतो असं सांगून शिवीगाळ केली। या घटनेचा व्हिडिओ तुषार दोंदे यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे। या घटनेनंतर नाशिकमधील सर्व वकील तात्काळ एकत्र आले। वकिलांनी पायी मोर्चाकडे संबंधित हवालदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावी अशी ठाम मागणी नाशिक वकील संघाकडून करण्यात आली। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेनेच कायद्याचे उल्लंघन करणे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या घटनेमुळे वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दरम्यान नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांनी त्वरित दखल घेत संबंधित पोलीस हवालदार विश्वजित राणे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले। त्यांच्या तत्पर कारवाईबद्दल वकील संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले आहेत। आज आमचे वकील बांधव काही कामानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल इथे गेले असता त्या ठिकाणी कार्यरत असलेले राणे म्हणून जे हवालदार आहेत त्यांना कुठल्याही ऐकून त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्यांना इतक्या जोरात मारहाण केली की त्यांच्या कानाच्या पडद्याला इजा झालेली आहे। तरी ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत वकिलांवर हे निषेधार्ह, असे हल्ले व्हायला नाही पाहिजे। वकील हे काम करता, पोलीस पण काम करता, आम्ही कायम प्रशासनाला सहकार्य करतो, पण ते म्हणतात तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेल, तुझ्यावर कारवाई करेल, हे जे बोलते चुकीचं आहे। त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। जर याच्यावर योग्य कारवाई नाही झाली तर आम्ही पूर्ण कामकाज बंद करणार आहोत। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव।